जीव जगतो त्यास जाळणे जमले नाही आणि डंख मारतो असा विषारी साप पाळणे जमले डंख मारतो असा विषारी साप पाळणे जमले नाही घरी ठेवली 4 पुस्तके क्या बात घरी ठेवली 4 पुस्तके पान चालणे जमले नाही आणि किती वाचतो रोज चेहरे त्याच टाळणे जमले नाही घरी ठेवली 4 पुस्तके पान चालणे जमले नाही आणि किती वाचतो रोज चेहरे त्याच टाळणे जमले नाही कैफ चढला माणुसकीचा तुम्ही पण नशा करू कैफ चढला माणुसकीचा सुखावण्याची नशा जरी कैफ चढला माणुसकीचा सुखावण्याची नशा जरी आणि जवळ करूनी बार पेगला मला झिंगणे जमले आणि जवळ करूनी बार पेगला मला झिंगणे जमले नाही कुणी लावला जीव जरासा वितळून गेले हृदय कुणी लावला जीव जरासा वितळून गेले हृदय कुळे आणि खिळे ठोकणे पुन्हा मनावर मला कधीही जमले नाही खिळे ठोकणे पुन्हा मनावर मला कधीही जमले नाही गावकळ्यांचा झोपी गेला मान ठेवली वारा महिला मुली कोणाच तरी विश्वासावर आहे गावकळ्यांचा झोपी गेला मान ठेवली वाऱ्यावर आणि घाव घालणे गंध फुलांवर मला कधीही जमले नाही क्या बात घाव घालणे गंध फुलांवर मला कधीही जमले नाही पाणी घेऊन झारी होते पाणी घेऊन झारी होते हृदय भेटते झाडांना पाणी घेऊन झारी होते हृदय भेटते झाडांना आणि जेहर कोकणे पानांवरती मला कधीही जमले नाही जेहर कोकणे पानांवरती मला कधीही जमले नाही रिमझिम रिमझिम ओला श्रावण सृष्टीचा मी होतो श्वास रिमझिम रिमझिम ओला श्रावण सृष्टीचा मी होतो श्वास आणि उग्र करुणी जलधारांना मला बरसणे जमले नाही उग्र करुणी जलधारांना मला बरसणे जमले नाही झुळूक होतो हळूवार मी झाडांमधून सळसळतो झुळूक होतो हळूवार मी झाडांमधून सळसळतो फिर 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 घेऊन घर घरणे वादळ होणे जमले नाही घेऊन भांडायाचे कधी कुणाशी भांडायाचे कधी कुणाशी जीव लावून हृदयाला भांडायाचे कधी कुणाशी जीव लावून हृदयाला आणि द्वेष मत्सरा मनी पोसुनी वर हसणे जमले नाही द्वेष मत्सरा मनी पोसुनी वर हसणे जमले नाही कधी चिडवणी सप्त सुरांना पुन्हा चिडवणे जमले नाही कधी चिडवणी सप्त सुरांना पुन्हा चिडवणे जमले नाही आणि डोळ्यामध्ये घेऊन पाणी पुन्हा रडवणे जमले नाही डोळ्यामध्ये घेऊन पाणी पुन्हा रडवणे जमले नाही संत जाहल्या डोह जळाला खडा मारणे जमले नाही संत जाहल्या डोह जळाला खडा मारणे जमले नाही आणि मनोमनीच्या संवादाला शब्द अडवणे जमले नाही आणि मनोमनीच्या संवादाला शब्द अडवणे जमले नाही मीच असतो माझा आणि मीच नसतो माझाही मीच असतो माझाही मीच असतो माझा मीच नसतो माझाही जगतो आपण कोणासाठी मला ठरवणे जमले नाही जगतो आपण कोणासाठी मला ठरवणे जमले नाही आणि शेवटच्या एवढे नाही साजरी केली जयंती नाही साजरी केली जयंती उत्सवातही गेलो नाही नाही साजरी केली जयंती उत्सवातही गेलो नाही आणि तत्व तुडुनी महापुरुषांचे तरी जगणे जमले नाही आणि तत्व तुडुनी महापुरुषांचे तरी जगणे जमले नाही धन्यवाद रस्त्यावर मरून पडलेली दिसली ती काल रस्त्यावर मरून पडलेली दिसली शील अश्लील पाप पुण्य नैतिक अनैतिक चारित्र्य विरुद्ध या साऱ्या संकल्पनांवर
तिच्या पोटच्या भुकेने मार केली. शील, अश्लील, पाप, पुण्य, नैतिक आणि नैतिक, चारित्र्य, विरित्र या साऱ्या संकल्पनांवर तिच्या पोटच्या भुकेने मात केली होती. 50-100 रुपये देऊन स्वतःची सारी लाज गुंडाळून ठेवून कित्येक जण एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात रिकाम्या मैदानावर अरुंद गोळी तिची साडी उतरवून कसलं सुख मिळवत होते पोहोचले. 50-100 रुपये देऊन स्वतःची सारी लाज गुंडाळून ठेवून कित्येक जण एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात रिकाम्या मैदानावर अरुंद गोळी तिची साडी उतरवून कसलं सुख मिळवत होते कोण जाणे. तिच्या मृतदेहाभोवती जमलेल्या गर्दीत असेलही कोणी एखादा तिला भोगलेला. तिच्या मृतदेहाभोवती जमलेल्या गर्दीत असेलही कोणी एखादा तिला भोगलेला. एखादी नोट तिच्या हातात कोंबून आपला पुरुषार्थ चाचपणारा किंवा तिच्या मृतदेहाची उघडी मांडी वासनेने न्याहाळणारे असे कोणी एखादा. पण अशा गर्दीला कुठे असते दया, संवेदना, समभाव, संस्कृती, माणुसकी वगैरे. पण अशा गर्दीला कुठे असते दया, संवेदना, समभाव, संस्कृती, माणुसकी वगैरे. या गर्दीला असतो एक मूर्खा जो उघडं पडू देत नाही त्याच्या मनातील पाप. या गर्दीला असतो एक मूर्खा जो उघडं पडू देत नाही त्याच्या मनातील पाप. बऱ्याच वेळेनंतर आले असते पोलीस. बऱ्याच वेळेनंतर आले असतील पोलीस उरलेले सोपस्कार उरकण्यासाठी. त्यातही एखादा असेल महाभाग एखाद्या रात्री तिला फुकटात भोगून तिचेच पैसे लुबाडणार. त्यातही असेल एखादा महाभाग एखाद्या रात्री तिला फुकटात भोगून तिचेच पैसे लुबाडणारा. मृत्यूने तिची भूक कायमची संपवली होती. मृत्यूने तिची भूक कायमची संपवली होती. पण या गर्दीतल्या काही जणांची भूक कधीतरी शमेल का, कधीतरी शमेल का, कधीतरी शमेल. खूप छान ताई. स्त्रीमनाचे आणि पदर अंगद उलगडण्याचं आपल्या कवितेतून नेहमीच प्रयत्न होत असतो. खूप खूप धन्यवाद ताई. त्यानंतर आपल्यामध्ये कवी संमेलनाचे अध्यक्ष भास्कर बडे सर उपस्थित आहेत. मी मनोहर सरांना विनंती करते की आपण अध्यक्षांचा गुलाब पुष्प देऊ. गुलाब पुष्प देऊ. लाकूड केलं, लाकडाचा ब्रश केला आणि ब्रशनं निसर्गचित्र रेखाटू लागलो. मी आधी झाडाचं लाकूड केलं, लाकडाचा ब्रश केला आणि ब्रशने निसर्गचित्र रेखाटू लागलो. तेव्हा चित्राचं खूप कौतुक झालं आणि मला म्हणाले आम्हाला हे चित्र काढणं शिकवा ना. तेव्हा मी सगळ्या पोरांची बोटं धरून झाडं लावायला शिकू लागलो. तेव्हापासून माझे रक्तळलेले हात हिरवेगार झाले. तेव्हापासून माझे रक्तळलेले हात हिरवेगार झाले. खूपच छान सर, खूप छान. मला विचार म्हणावं वाटतं की मी सावली बनू की जाऊ पुन्हा जवळ. मी सावली बनू की जाऊ पुन्हा जवळ याचे उत्तर अजूनही नाही पुन्हा जवळ. सुखदुःखाचे सारखे जर आहेच आपले, सुखदुःखात सारखेच जर आहेच आपले, मन मोकळे करू का करू ते तुझ्याजवळ, मन मोकळे करू का करू ते तुझ्याजवळ. खूप 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 धन्यवाद दादा. यानंतर पंजाबराव येडे सर आपल्यात उपस्थित नाही आहेत ना. यानंतर मुकुंद काळे सरांना विनंती करते की आपली रचना आपण ठेवायची आहे. मुकुंद काळे सर. कार्यक्रमाचा अध्यक्ष आमचे डॉक्टर सर आणि त्यांचा मानून करावा ज्येष्ठ नामदेवाची साहेब आणि